ए दादा, आता मी वेगळं राहणार आहे. का रे अंक्या? मी आता हायफाय एरियामध्ये फ्लॅट घेतलाय. ऑफिसमध्ये पण माझी पोस्ट वाढल्या आणि ऑफिसमधले जे काय माझे मित्र मैत्रिणी आहेत त्यांनी पण सगळे हायफाय आहेत. त्यांना कसल्या पडक्या घरात घेऊन येऊ काय मी? अरे तुझा जन्म इथं झाला, तुझं पूर्ण शिक्षण इथं झालं, तुला चांगली नोकरी सुद्धा इथनच लागली आणि आता तुला पडकं घर वाटा लागले वे रे. ए दादा, मला काय असलं सांगू नको बघ. मी वेगळं राहणार आहे आता. होय हो भाऊजी, आम्ही तुम्हाला एवढी माया लावली, एवढं लहानपणापासून सांभाळलं, कुठं कमी पडलो का हो आम्ही? होय, कुठं तर कमी पडलो असेल आपण, म्हणून हे असं आपल्याला बोलावं लागलाय. अहो, तुमच्या दादानं तुमच्यातच सगळी स्वप्न बघितली की हो. तुम्ही मोठं होशीला, तुम्ही त्यांचा आधार बनशीला म्हणून तुमच्यासाठीच सगळं केलं आणि तुम्ही आता त्यांचे असे पांग फेडताय व्हय? ए मला काय सांगू नकोस बसलं तू. माझं लग्न पण झालेलं आहे. माझ्या बायकोला घेऊन कसल्या पडक्या करत राहू काय मी? जा बाळा जा तू. तुला आता आम्ही किती जरी थांबवलं तर तू काय थांबणार नाहीस का? तर तुला चांगली नोकरी लागल्या, तू चांगल्या पोस्टवर गेलायस, तुला आता पंख फुटले रे. पण एक लक्षात ठेव, आता मला गरज आहे पण तू तवा नाही आहेस. तुला तळ हाताच्या फोडागत तुला चांगलं जपलं. तुला वहिनी पण कुठं कमी पडली नाही की रे तुला चांगली सांभाळायला. आणि आता तुझं लग्न झालं, तुला आता बाहेरची माणसं चांगली वाटा लागली आणि तुला घरातली माणसं परकी वाटा लागली आणि हे घर तुला आता पडकं वाटा लागलं वय रे. बघितलीस का, आपण त्याला एवढं बोला लागलोय पण त्याने एक शब्द आपला ऐकून घेतला नाही. त्याच्या मनातच खरं केलं त्याने. होय हो, भाऊजी एवढे लहान होते तेव्हा आपले सासू सासरे वारले, तरी सुद्धा आपण त्यांना एवढं मायेनं सांभाळलं, पण त्याची जाणीव सुद्धा त्यांनी ठेवली नाही. जाऊ दे सोड सायले, जगू दे त्याचं आयुष्य त्याला. असं नाही हो, आपण एवढी त्यांना माया लावली, त्यांना बाहेरचं जग सुद्धा माहीत नाही आहे, काय करतील बाहेर जाऊन.